राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळालेला आहे। सुप्रिया ताई माझ्यासोबत बोलण्यासाठी। ताई, आज पुरस्कार मिळालेला आहे तुम्हाला। दुसरीकडे अजितदादा म्हणतायत की नुसतं पुरस्कार मिळून काय होत नाही, त्यासाठी जमिनीवर काम करावं लागतं। खरं तर उत्कृष्ट संसदपटू या भारताचा तुम्ही इतिहास पाहिला तर ह्या देशामध्ये लोकशाही ही कुठून सुरू होते तर ती संविधानातून सुरू होते आणि संविधानातून ती या देशाचं जे संसद भवन आहे ते कदाचित लोकांसाठी भवन असेल, पण आमच्यासाठी ते एक लोकशाहीचं सगळ्यात मोठं मंदिर आहे। तुम्हाला आठवत असेल मोदीजी पण जेव्हा प्रधानमंत्री म्हणून आले तेव्हा पहिल्यांदा त्या पहिल्या पायरीवर ते नतमस्तक झाले। त्याच्यामुळे लोकशाही, ज्याचा लोकशाहीवर विश्वास आहे तो असं विधान कधीच करणार नाही। आणि लोकशाहीच्या ह्या मंदिरात आमचा सगळ्यांचा आज सत्कार झाला, ह्याबद्दल मी बारामती लोकसभा मतदारसंघ, माझं कुटुंब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचे मनपूर्वक आभार मानते की त्याने एका विश्वासाच्या नात्याने मला दिल्लीला पाठवलं। लोकशाहीमध्ये चर्चा तर झालीच पाहिजे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या देशाला दिलं त्याच्यामध्ये लोकशाही, चर्चा, विरोध, आरोप प्रत्यारोप ह्याला खूप महत्त्व आहे। त्यामुळे दोन्ही बाजूनी चर्चा झाली पाहिजे। ट्रेजरी बेंच म्हणजे सत्तेत पण झालं पाहिजे आणि एक सक्षम विरोधकही असला पाहिजे, ह्यालाच तर संविधान आणि लोकशाही म्हणतात। त्याच्यामुळे विरोधक हा असलाच पाहिजे कुठल्याही बाजूनी। आणि आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की महाराष्ट्राचा जर इतिहास पाहिला तर माननीय आपल्या सगळ्यांचेच वरिष्ठ नेते आणि मार्गदर्शक कैलासवासी यशवंतराव चव्हाण असतील, मधु दंडवतेजी असतील, फार आत्ताच्या काळात गोपीनाथ मुंडेजी असतील किंवा सुषमाजी असतील, अटलजी असतील, डॉक्टर मनमोहन सिंगजी, प्रणब मुखर्जींचं भाषण आम्ही नोट्स करायचो, कारण का त्या ज्या पद्धतीने तारखा आम्हाला सांगायचे आम्हालाही आश्चर्य वाटायचं की एवढे सुंदर रेफरन्सेस त्यांच्या लक्षात कसे राहतात, एवढी बारकाई आणि इम्प्रॉम्प्टू। आणि त्या चर्चेतूनच या देशामध्ये दिशा आणि नवीन जे बदल या देशात होतात, विकास जो होतो त्याची सुरुवात कुठून होते तर ती पॉलिसी लेवलला होते आणि ती पॉलिसी या मंदिरात होते, ज्याला तुम्ही सगळे संविधान भवन म्हणता, आम्ही त्याला लोकशाहीचं सगळ्यात उच्च मंदिर म्हणतो। ताई, राज्यभरामध्ये जरी लोकसभेच्या निवडणुका होणार असल्या तरी चर्चा बारामती लोकसभा मतदारसंघाची आहे, कारण बारामतीमध्ये सुनित्रा वहिनी देखील तयार करतात अशी चर्चा सुरू झालेली। त्यामुळं बारामतीमध्ये आता नणंद विरुद्ध भाऊजाई अशी लढाई महाराष्ट्राला बघायला मिळणार आहे। काय तयारी असणार आहे, या लढतीकडे तुम्ही कसं बघता? मी काही नात्यांच्या मध्ये त्याच्यात अडकलेले नाही, कारण की हे माझं प्रोफेशनल काम आहे। ही माझ्यासाठी काही वैयक्तिक लढाई नाही। मी गेले 15 वर्ष त्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून काम करते आणि बारामतीकरांनी माझ्यावर प्रचंड जो प्रेम आणि विश्वास दाखवला त्याबद्दल मी आयुष्यभर त्यांचे ऋणी राहीन। पण माझ्यासाठी एक वैचारिक लढाई आहे, माझ्यासाठी ही वैयक्तिक लढाई नाही। त्याच्यामुळे कोणीतरी विरोधात लढणारच ना। म्हणजे सुनेत्रा वहिनी असतील तरच लढाई टफ होईल की कुठलाही उमेदवार असेल अजित पवारांचे? मी माझं इलेक्शन फार गांभीर्याने घेते। मी एक प्रोफेशनल आहे, हे काय भातुकलीचा खेळ नाही आहे। त्याच्यामुळे जेव्हा इतके लाख लोक आपल्याला निवडून देतात ते काम फार जबाबदारीचं असतं। तुम्ही विचार करा, एक शब्द आम्हाला मोजून मापून बोलावा लागतो। गेली 18 वर्ष मी खासदार आहे, माझ्याकडून एकही आतून तरी चूक झालेली नाही। कारण जेव्हा आम्ही एखादी चूक करतो किंवा कमी जास्त बोलतो ती जबाबदारी फक्त आमची नसते, ती मतदारसंघाचं नाव खराब होतं। त्याच्यामुळे माझा प्रयत्न सातत्याने राहिलेला आहे की पार्लमेंटमध्ये जेव्हा उभी राहते मी, तेव्हा मी सुप्रिया सुळे नसते, बारामती लोकसभा मतदारसंघाचा आवाज म्हणून मी तिथे उभी राहते। त्यामुळे फार जबाबदारीचं ते काम असतं आणि मला असं वाटतं एका लोकशाहीमध्ये विरोधक हा असलाच पाहिजे। आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हेच तर संविधानात सांगितलं आहे की सत्तेत असू दे पण एक सक्षम विरोधी पक्ष, किंवा जरी विरोधात पक्ष असले तरी सत्तेतले लोक, ह्याच्यात चर्चा तर झालीच पाहिजे ना, म्हणून तर ही लोकशाही आहे, नाही तर दडपशाही असती नाही। ताई, शेवटचा प्रश्न, निवडणूक आयोगानं निकाल दिलेला आहे, अजित पवारांना पक्ष आणि चिन्ह दिलेलं आहे, असं असताना तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलात। सोमवारी या प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहे तुम्हाला पक्ष आणि चिन्ह पुन्हा मिळतील याच्या? अर्थातच आमचा विश्वास कोर्टावर आहेच, पण ज्या पद्धतीने फाउंडर मेंबर म्हणजे आदरणीय पवारसाहेबांनी स्वतः पक्ष स्थापन केलेला आहे आणि त्याच्याकडून ज्या चुकीच्या पद्धतीने हा पक्ष ओरबाडून घेतला, हे दुर्दैव आहे। हे महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या राजकारणात कधीच झालेला नाही। हा नवीन दडपशाहीचा प्रकार आपल्याला दुर्दैवाने दिसतोय, पण आता हे झालं आहे त्याच्यामुळे आम्ही काय रडत बसणार नाही, आम्ही लढत राहणार। आणि आमच्यासाठी राजकारण म्हणजे काय, सत्तेतच राहणं
किंवा त्याच्यासाठी कुणाकडून तरी काही ओरभाडं असं नाही. आम्ही राजकारणामध्ये तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आलेलो आहोत, चांगली पॉलिसी करण्यासाठी आलेलो आहोत. म्हणून आमचं हे सगळं जे राजकारण आहे ते फक्त राजकारण म्हणजे एकामेकाशी लढाई करण्यासाठी नाही आहे, पण चांगले निर्णय घेऊन भारताची प्रगती करण्यासाठी आहे. लोकसभेच्या अगोदर न्याय मिळेल असं वाटतं? आमच्याकडून पूर्ण ताकदीने प्रयत्न होतील. निश्चितच ह्या सुप्रिया सुळे होत्या आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की लोकसभेच्या अगोदर आम्हाला न्याय मिळेल, त्यासाठी आम्ही संपूर्ण तयारी करत असल्याची प्रतिक्रिया देखील या ठिकाणी सुप्रिया सुळे यांनी दिल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.